हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की गौरवी आजीला समजावायचा प्रयत्न करत असते, तर आजीलाही तिचं म्हणणं पटलेलं असतं व गौरवी तिथून घरी जायला निघते. चला तर पुढे वळूया आपल्या भागाकडे. भाग क्रमांक 3. दुपारी 12ला एक नोकर अनिरुद्धच्या दरवाजावर टकटक करतो. नोकर आतून खूप घाबरलेला असतो, कारण अनिरुद्ध जर रागात असेल तर त्याचे किती हाल होतील हे त्यालाच माहीत होतं. तरीही हिम्मत करून तो त्याच्या मोठ्या साहेबांचं म्हणजेच रामराज दीक्षितांची ऑर्डर स्वीकार करून इथे आला होता. थोडा वेळ उभा राहिल्यानंतर आतून दरवाजा उघडला जातो. तो अनिरुद्धचा चेहरा बघून त्याचं मूड बघतो तर थोडं ठीक वाटत होतं. नोकर थोडा खुश होतो. सर, मोठ्या साहेबांनी खाली बोलवलं. नोकर कसं तरी बोलतो आणि लगेच तिथूनच निघतो. अनिरुद्ध पण त्याच्या आवडत्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याच्या मागे मागे खाली हॉलमध्ये जातो. एखादा राजवाड्यासारखा बंगला होता त्याचा. घरात सर्व सोयी सुविधा होत्या. गरिबी काय असते हे त्या लोकांना माहीतच नाही होतं. वडिलोपार्जित संपत्तीच भरमसाठ होती, त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी आतापर्यंत कधीच पैशांचा विचार नाही केला होता. घरात सर्वात मोठे, रुबाबदार, तडफदार व्यक्तिमत्व आणि सर्वांना त्यांचं ऐकावंच लागायचं ते म्हणजे रामराज दीक्षित, अनिरुद्धचे आजोबा. जेवणाच्या मेन खुर्चीवर बसले होते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर त्यांची सूनबाई म्हणजेच कौशल्या, अनिरुद्धची आई बसली होती. चेहऱ्यावरूनच तिखट होती. आधीपासून सर्व तिच्या मनासारखं करायची तिला सवय होती. घरात पण सर्वांनी तिचेच ऑर्डर फॉलो केले पाहिजे असेच कायम तिचे प्रयत्न असायचे. कोणाचं मन असो किंवा नसो, प्रत्येकाला तिचे ऑर्डर स्वीकारावे लागायचे. घरात फक्त एकच नमुना होता जो तिचंच काय कोणाचंच ऐकायचा नाही, तो म्हणजे अनिरुद्ध. म्हणून ती फक्त अनिरुद्ध सोबत थोडं नरम राहायची. अनिरुद्धला स्वतःवर कोणाचंच बंधन नको होतं. या बंधनमुळे त्याच्या वडिलांनी जे काही केलं होतं ते त्याच्या अजूनही लक्षात होतं. म्हणून त्याने तेव्हापासून मनातच ठरवलं होतं की तो कोणतेही बंधन पाळणार नाही. तिथे जेवणाला 2 मेंबर अजून होते. एक अनिरुद्धचा भाऊ नयन, जो त्याच्या आईच्या शब्दापुढे नाही होता. त्याच्यासाठी आई म्हणेल तीच पूर्व दिशा होती. तर त्याची बायको निशा, गौरवीची चुलत बहीण. तिला पण नयनमुळे कौशल्याच्या सर्व ऑर्डर काटेकोरपणे पाळाव्या लागायच्या. सर्व एकदम शांततेत जेवण करत होते. इतक्यात तिथे अनिरुद्ध येतो आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर बसतो. त्यांचे नोकर लगेच त्याला वाढायला लागतात. तुला किती वेळा सांगितलं आहे, जेवणाला असं अंघोळ न करता बसायचं नाही. दुपारचे 12 वाजत आहे आणि अजून पण तू अंघोळ केली नाही, कौशल्या थोड्या कडक आवाजात बोलते. तुला पण मी किती वेळा सांगितलं आहे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये टोकायचं नाही. अनिरुद्ध पण तिच्याच टोनमध्ये उत्तर देतो. पण कौशल्या पुढे काही बोलेल इतक्यात राजाराम तिला हातानेच थांबायचा इशारा करतो. तसं ती पण शांत बसून जेवण करते. अनिरुद्ध, तुला चांगलं माहीत आहे, आज शनिवार आहे. शनिवार आणि रविवार सर्व एकत्र जेवण करतात. हा घराचा नियम आहे, राजाराम समजावण्याचा सुरात म्हणतो. आजोबा प्लीज, आता तुम्ही नका सुरू करू, नाहीतर जातो मी माझ्या रूममध्ये जेवायला, अनिरुद्ध थोडं चिडून म्हणतो. तसं सगळे शांत बसतात. नयन आणि निशा समोर चालू असलेला तमाशा फक्त बघत असतात. दोघांनाही मध्ये बोलायची परमिशन नसते. फक्त माझ्याच नवऱ्याला गुलाम बनवून ठेवलंय यांनी. आणि हे बघा महाराजे, यांच्या पुढे तर कोणाची डाळ शिजत नाही. सर्व त्यांच्या मनासारखं वागतात आणि एक मी.
मला तर कपडे पण यांच्याच मनाचे घालावे लागतात. कुठे येऊन फसले रे देवा मी. पैसा बघून लग्न केलं, पण माणसं बघितले असते तर बरंच झालं असतं. आता हे महाराजे सकाळी 4ला घरी आले, पण कोणाचीच हिंमत होत नाहीये त्यांना काही बोलायची. आणि याच्या जागेवर माझा नवरा असता तर प्रश्न विचारून विचारून पागल केलं असतं यांनी. निशा हे सर्व मनातच बडबड करत जेवण करत होती. अनिरुद्ध, तुझा आजचा काय प्लॅन आहे? राजाराम जेवण करतानाच कडक आवाजात विचारतो. अजून तरी काहीच नाही, अनिरुद्ध खांदे उडवत म्हणतो आणि परत जेवण करायला लागतो. मग एक काम कर, तुझ्या वहिनीसोबत तिच्या माहेराला जाऊन ये, राजाराम जेवता जेवताच म्हणतो. त्यांचं बोलणं ऐकून अनिरुद्ध जेवण थांबवतो आणि सर्वांकडे रागाने बघतो. त्याला निशाच्या गावी जायला सांगितलं म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी खिचडी शिजत आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. आई, गावी काय प्लॅन केला आहे अजून? अनिरुद्ध रागातच विचारतो. आम्ही काही प्लॅन केला नाहीये. सहजच तुला निशासोबत पाठवत आहे. ती अनिरुद्धपासून नजर चोरत बोलते. पण तो अनिरुद्ध होता. अनिरुद्ध दीक्षित. कोणाच्या डोक्यात काय चालू आहे हे चांगलंच ओळखत होता. आजोबा, खरं सांगा, काय प्लॅन केला आहे तुम्ही? तो आजोबांच्या डोळ्यात बघून म्हणतो. तिथे एक मुलगी आहे, निशाच्या दूरचे नातेवाईकांची. आम्ही फोटो बघितला आहे, तर आम्हाला आवडलेले आहे. तू पण एकदा प्रत्यक्ष जाऊन बघून घे. जर तुला आवडली तर तुझं पण याच वर्षी लग्न करून टाकू. आजोबा जे खरं होतं ते स्पष्ट सांगतात. हे ऐकून मात्र इकडे अनिरुद्धच्या डोळ्यात राग जमा होतो. आजोबा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला अजून लग्न करायचं नाहीये आणि तुम्हाला माझ्या लग्नासाठी मुलगी बघायची काहीच गरज नाहीये. सो डोंट इंटरफिअर इन माय पर्सनल लाईफ. माझ्यासाठी मुलगी मी स्वतः बघेल, अनिरुद्ध आत्मविश्वासाने म्हणतो. आपल्या घराची रीत आहे. होणारी सुनबाई मुलाचे घरचे बघतात. तुझ्यावर सोडलं तर तू घेऊन येशील छोटे छोटे कपडे घालणारी आणि आम्हाला कायम डोक्यावर पदर घेऊन वावरणारी मुलगी पाहिजे आहे, कौशल्या ठसक्यात म्हणते. तुम्ही दादासाठी मुलगी बघितली तेच खूप झालं. माझ्यासाठी जास्त कष्ट नका घेऊ. मी माझं बघून घेईल, अनिरुद्ध परत रागात म्हणतो. अनिरुद्ध, मी शब्द दिलाय त्या मुलीच्या वडिलांना. माझ्या शब्दाचा मान ठेवायला तुला जावंच लागेल. दीक्षितांचा वारस आहे तू. तुला आपल्या खानदानाची इतकी तरी इज्जत ठेवावी लागेल. आजोबा रागात बोलतात आणि ताडताड पावले टाकत त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आई, मी किती वेळा सांगितलं आहे, मला मुक्त जगू द्या. का प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची बळजबरी असते? अनिरुद्ध परत रागात बोलतो. कौशल्या काही बोलेल त्याआधीच नयन बोलतो. फक्त बघायचं आहे. आधी जाऊन तरी नाही आवडली तर सरळ नाही सांग. तुला कोणी बळजबरी करणार नाही. पण आजोबांनी शब्द दिलाय तर एकदा बघून ये, नयन शांत सुरात म्हणतो. दादा, या लोकांनी तुला पण तसंच केलं होतं आणि आता मला पण तसंच करताय. पण मी अनिरुद्ध दीक्षित आहे, यांच्या जाळ्यात अडकणार नाहीये. अनिरुद्ध खुर्चीवरून उठत म्हणतो. वहिनी, 1 तासाने निघू आपण, अनिरुद्ध मागे वळतच म्हणतो आणि इकडे सर्व सुटकेचा निश्वास सोडतात. अनिरुद्ध इतकं तितकं फक्त नयनचंच ऐकत होता आणि आज पण त्याने नयनच्या शब्दाचा मान ठेवला होता. अनिरुद्ध बाहेर गाडीत निशाची वाट बघत होता. त्याला गावी जायला आवडत नाही होतं म्हणून त्याने अंजनला पण बोलवलं होतं. त्याला तिथे जाऊन बोर नाही व्हायचं होतं म्हणून त्याचा बेस्ट फ्रेंड त्याच्यासोबत जात होता. थोड्याच वेळात बॅग घेऊन निशा बाहेर येते. गाडीजवळ येताच तिला कळतं की अंजन पण सोबत येतोय. ती वाकडं तोंड करतच मागच्या सीटवर बसते. निशाला अनिरुद्ध आवडत नाही होता.
म्हणून त्याच्या जवळचे लोक पण तिला आवडत नाही होते आणि हे अनिरुद्धला चांगलंच माहीत होतं. पण त्याला याचा काडीचा पण फरक पडत नाही होता. अंजन आणि अनिरुद्ध पुढे बसतात. निशाचं गाव जास्त दूर नाही होतं, पण तरीही अनिरुद्ध आज पहिल्यांदाच त्या गावात जात होता. अजून त्याने तिची पूर्ण फॅमिली पण बघितली नाही होती. नयनला त्यावेळेस अजून लग्न नाही करायचं होतं, पण कौशल्याने त्याला बळजबरी लग्न करायला लावलं होतं. मुलगी पण त्याला शिकलेली करायची होती, पण घरच्यांच्या हट्टामुळे त्याला निशासोबत लग्न करावं लागलं होतं. लग्नानंतर निशाच्या चंचल मनाने त्याला तिच्याकडे आकर्षित केलं होतं आणि दोघंही संसार करत होते. पण लग्नाच्या वेळी अनिरुद्धने घरात सर्वांना समजावलं होतं की नयनला शिकलेली मुलगी करायची आहे. पण तेव्हा त्याचं कोणीही ऐकलं नाही होतं आणि हे लग्न बळजबरी केलं होतं. अनिरुद्धला या सर्वांचा इतका राग आला होता की तो ना त्यांच्या लग्नात आला होता, ना दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याने लग्नाआधी हे सर्व निशाला एकदा बाहेर भेटून पण सांगितलं होतं, जेणेकरून ती स्वतःहून तरी हे लग्न मोडेल. पण तिला तिच्या मनासारखं स्थळ भेटलं होतं, राजघराणं. तिने तरीही हे लग्न केलं होतं. म्हणून अनिरुद्ध तिच्या सोबत पण जास्त बोलायचा नाही. त्यानंतर त्याने घरातल्या बाकी लोकांसोबत पण बोलायचं सोडलं होतं. जितकं कमी त्यांच्यासोबत राहता येईल, तितकं कमी तो फॅमिलीसोबत राहायचा. बाकी पूर्ण वेळ त्याचे मित्र आणि एन्जॉयमेंटमध्येच वेळ घालायचा. काहीच वेळात ते तिघही आनंदपूरमध्ये शिरतात. अनिरुद्धला गावाचा भाग आवडायचा नाही, म्हणून तो गावात कधीच जायचा नाही. लहानपणी तो त्याच्या आजोळी जायचा. गावाच्या त्याच आठवणी त्याच्या मनात साचल्या होत्या. गाडी चालवत असताना त्याला सगळीकडे शेत आणि त्यात काम करणारे शेतकरी दिसत होते. पण गाव लागताच त्याला हवेचा स्पर्श वेगळाच जाणवत होता. मोकळी थंड हवा त्याच्या शरीरावर रोमांच उभं करत होती. त्याने आधी पण निसर्गाच्या सानिध्यात राहून नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला होता, पण आजचा अनुभव त्याला काही वेगळाच वाटत होता. त्याचवेळी गौरवीच्या घरात संगीता आतुरतेने लाडक्या मुलीची वाट बघत होती. तिला जसं कळलं निशा गावी येते, तसं तिने सर्वांना कामाला लावलं होतं. पण खूप प्रयत्न करून पण गौरवी तिच्या हातात काही सापडले नाही होते. कारण गौरवी आज कॉलेजमधून आली तसं तिच्याच रूममध्ये अभ्यास करत बसली होती. संगीता हॉलमध्ये बसूनच दरवाजाकडे बघत होती. तिच्यासोबत आजोबा, मोहित, गणेश आणि गायत्री पण बसले होते. संगीताचं अचानक लक्ष किचनकडे जातं, तर गौरवी तिथे पाणी पित होती. संगीताला लगेच चान्स मिळतो. गौरवी, तुझी बहीण येते आज घरी आणि सकाळपासून तू आता तोंड दाखवते तुझं. तिच्या आवडीचे लाडू, चकल्या, बर्फी बनवायला मदत पाहिजे होती तुझी. संगीता तिला खोटं प्रेम दाखवत म्हणते. कारण निशा 4 दिवस सुखाने राहिली पाहिजे आणि अनिरुद्ध समोर घरात काहीही तमाशा व्हायला नको म्हणून ती गौरवीसोबत प्रेमाने बोलत होती आणि हे गौरवीला पण चांगलंच माहीत होतं. मी अभ्यास करत होते. वेळ मिळाला का तिला भेटेल. गौरवी तिचं खोटं प्रेम लगेच ओळखून म्हणते. अगं, किती दिवसातून येते ती इथे. निदान तिच्या स्वागतासाठी तरी थांब. संगीता परत खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणते. गौरवी, थांबून घे थोडं. आता येतच असतील ती. गायत्री पुढे वाढणाऱ्या वादळाचा विचार करत म्हणते. तिला पण चांगलं माहीत होतं दोघांचं बोलता बोलता भांडण सुरू होऊ शकतं, म्हणून तीच मध्ये पडते. गौरवी पण वाकडं तिकडं तोंड करत सर्वांमध्ये येऊन थांबते. तिला चांगलंच माहीत होतं फक्त निशाचा थाट तिने तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा आणि तिचं सासरचं कौतुक कानाने ऐकावं, म्हणूनच संगीता तिला फोर्स करत होती.
सोबतच निशाच्या मागे पुढे करायला एक सदस्य अजून मिळून जाईल. गौरवी विचार करत होती, इतक्यात गाडीचा आवाज येतो. तसं सर्वच्या सर्व घराच्या बाहेर निघून त्यांच्या बगीच्याजवळ थांबतात. एक मोठीच गाडी त्यांच्या घरापुढे येऊन थांबते. सर्व कौतुकाने त्याच गाडीकडे बघत असतात. संगीता आणि गणेश तर गाडीमधून कोणी बाहेर यायच्या आतच गाडीजवळ जाऊन उभे राहतात. तुम्ही दोघं खाली उतरून घ्या. मला एक कॉल करायचा आहे. मी नंतर येतो. अनिरुद्ध मोबाईल बाहेर काढत म्हणतो. गाडीमधून आधी निशाच उतरते. आकाशी रंगाची पैठणी आणि त्यावर खूप सारे सोन्याचे दागिने. तिच्या शरीराला ते जडपण वाटत होते, पण दुसऱ्यांना दिखावा दाखवायला आणि तिची श्रीमंती कळली पाहिजे म्हणून हे सर्व घालून आली होती. दुसऱ्या बाजूने अंजन पण खाली उतरतो. निशा सर्वांना त्याची ओळख करून देते. सर्व निशाला बाहेरच भेटतात आणि घरात परत जायला लागतात. गौरवी सगळं दुरूनच पाहत असते. निशा तिला क्रॉस होऊन घरात जात असते तेव्हा तिची नजर गौरवीवर पडते. दोघंही एकमेकांना खोटी स्माईल देतात. अर्थातच निशाला गौरवीचा ॲटिट्यूड आणि कॉलेजला जायचं खटकत असतं. तर निशाचं तिच्याबद्दल संगीताला काहीही सांगणं, टोमणे मारणं आणि परत परत लग्नाचा विषय काढल्यामुळे गौरवीला ती आवडत नाही होती. त्यात भर म्हणजे निशाला तिच्या पैशांचा जास्तच गर्व होता. म्हणून गौरवी तिच्या सोबत बोलणं टाळायची. सर्व निशासोबत घरात निघून जातात आणि गौरवी मागे उभं राहूनच त्यांना बघत होती. निशाची बडबड चालूच होती. गौरवी बाहेरूनच तिच्याकडे बघते आणि नकारार्थी मान हलवते. ती घरात जायला पुढे पाऊल टाकते. इतक्यात तिचा कोणाला तरी जोरात धक्का लागतो. ती थोडं मागे वळून पाहते तर अनिरुद्ध उभा होता आणि रागात तिच्याचकडे बघत होता. ती पण रागातच त्याच्याकडे बघत होती. गौरवीने पॅन्ट आणि त्यावर शर्ट घातलं होतं. गावात येताना आतापर्यंत त्याने जितक्या पण मुली बघितल्या होत्या त्या सर्व पंजाबी ड्रेसमध्येच होत्या, पण ही पहिली त्याला वेगळी दिसत होती. त्यात तिची रागीट नजर ज्याची त्याला सवय नाही होती. तिनेच त्याला धक्का मारला आणि तीच अजून रागात बघते म्हणून त्याला तिचा अजून जास्त राग येतो. पण तो काही बोलेल इतक्यात गौरवी त्याच्याकडे वाकडं तोंड करून निघून जाते. ती सॉरी न बोलताच निघून गेली म्हणून अनिरुद्ध रागानेच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतो. तो पण तिला इग्नोर करून घरात निघून जातो. घरातील लोक आधीच सर्व सोफ्यावर बसलेले असतात. अनिरुद्ध पण जाताच एक रिकाम्या खुर्चीवर बसतो. सर्व त्याच्यासोबत आदराने बोलत असतात. त्याला तिथे आवडत तर नसतं, पण मजबुरीने थांबावं लागतं. गौरवी हॉलमध्ये न थांबताच किचनमध्ये गायत्री जवळ जाऊन उभी राहते. तिला निशा आणि संगीताचे टोमणे ऐकायचे नसतात आणि त्यात तिच्यासोबत अंजन आणि अनिरुद्ध पण आलेले असतात. म्हणून सर्वांसमोर तिला कोणासोबत भांडण करायचं नसतं. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.